नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देश विदेशासह राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। धर्माबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बाबडी फाटा परिसरात एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। या अपघातात दुचाकीवरील शिवशंकर इरवंत पदनपाले, सविता इरवंत पदनपाले आणि इरवंत पदनपाले सरळ राहणार अलूर बसवन्ना, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड हे गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे। ट्रक चालक जास्त फेऱ्या मारण्यासाठी वाहन बेदरकार वेगाने चालवत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। त्यामुळे बेदरकार आणि भरधाव वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। अकोले तालुक्यातील कोतुळमध्ये तब्बल 1 कोटींच्या गुटख्यावरती धडक कारवाई करण्यात आली आहे। अकोले तालुक्यामधील कोतुळ येथे हा गुटखा पकडण्यात आला असून पत्र्याच्या शेडमध्ये गुटख्याचं गोडाऊन करण्यात आलं होतं। रात्रीच्या वेळी गोडाऊनमधून गुटखा गाळ्यांमध्ये टाकून गावोगावी पोच केला जात होता। पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांना गुप्त बातमीदारांमार्फतही माहिती समजताच छापा टाकत तब्बल 12 आरोपींना ताब्यात घेतले आहे। नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी ड्रग्सच्या अवैध व्यापारावर मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे गणेशपेठ बस स्थानकाजवळ सापळा रचून एका संशयित युवकाला एमडी पावडरसह अटक करण्यात आली आहे। ही कारवाई 13 जुलै 2025 रोजी रात्री 3:53 ते सकाळी 6:15 या वेळेत पार पडली आहे। आरोपीकडून 16.7 ग्रॅम एमडी पावडर, मोबाईल फोन आणि महिंद्रा 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे। या कारवाईत पोलिसांनी एकूण 18,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। चौकशीत आरोपी आणि साथीदारासोबत मिळून आर्थिक फायद्यासाठी ड्रग्ज विक्रीचे जाळे पसरवण्याचे कबूल केले आहे। पोलिसांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती शहरातील शंकरनगर रोडवरील एरिया 91 रेस्टो बारमध्ये बनावट वेडिंग पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन मुलं-मुलींना बोलावून मद्य पार्टीचं आयोजन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला आहे। शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने या ठिकाणी छापा टाकत 70 ते 80 युवक-युवतींना ताब्यात घेतलाय। पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून पार्टी दरम्यान खुलेआम दारू पाजली जात असल्याचं आढळलंय। छापेमारी दरम्यान अनेकांना नशेच्या अवस्थेत पकडलं असून एसीपी जयदत्त भवर यांच्या माहितीनुसार नाबालिकांना ड्रग्ज देण्यात आलं की याची चौकशी सुरू आहे। ताब्यात घेतलेल्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। कारवाई दरम्यान क्यूआरटी पथकासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते। रेस्टो बार बाहेर शेकडो नागरिकांची गर्दी उसळली होती। सध्या आयोजकांची कसून चौकशी सुरू असून अल्पवयीनांना बोलवण्यामागचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत। आयोजकांवर कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।